एक तुमची जी एकांकिका होती दोघं, तर त्यावेळेस म्हणजे त्याला घेऊन बरेच काही रूमर्स किंवा अफवा ह्या पसरलेल्या होत्या. पॅशनली ते करतात. माझ्यात अभिनयाची पॅशन अजिबात नाही. 9-10 साली आनंद डोह लिहिलं गेलं, जे काही वापरलं गेलं, जे काव्यात्मक यांनी जे लिहिलं गेलेलं आहे ते माझं नाहीच आहे. तर मग त्यावेळेसची एकांकिका करणारी लोक किंवा लिहिणारी लोक, आत्ता करणारी आणि लिहिणारी लोक, तुम्हाला या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक जाणवतो? आपल्या वेळेला, माझ्या वेळेला अजूनही किंवा माझी जी नाटक बसवण्याची, उभं करण्याची जी प्रक्रिया आहे ती 21 दिवसाचीच आहे. ठीक आहे, जसं तुम्ही म्हटलं की ॲक्टिंग करायला तुम्हाला फार सगळे आवडत नाही, पण आता जसं पण तरी मी चांगलं करतो बरं का. हो. मला हे माहिती आहे की मी तुम्ही असं झालेलं नाही आहे. मला स्वतःला ही खूप व्यवस्थित माहिती आहे की मी खूप चांगलं ॲक्टिंग करतो, पण मी त्यात रमत नाही. म्हणतात असं की बाबा रोज लिहिण्यासाठी किंवा रोज काही ना काहीतरी सुचण्यासाठी एक डिसिप्लिन असलं पाहिजे, किंवा रोज 2च ओळी लिहा, 2च शब्द लिहा, पण लिहा. तर ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे? माझं स्वतःचं असं नाही आहे, पण तरी मी डिसिप्लिन रायटर आहे. कारण मी डेली सोप नाही लिहित, त्यामुळं तो मला अनुभव नाही आहे. रोज त्या ऑफिसला जायचं. प्रवीणनीच सांगितलेला अनुभव आहे त्याचं. ते जेव्हा तो पिंजरा नावाची सिरियल लिहिली, स्मशानात गेलेला होता, तर तिथेही त्याला लिहावं लागलं होतं. असं कधी तुम्हाला झालंय का की अरे नाही, हे मी लिहिलं असतं तर भारी झालं असतं? महानिर्वाण बघताना मला असं वाटलं की कधीतरी आपल्याकडनं असं लिहिलं गेलं पाहिजे. अच्छा. अजूनही मला असं वाटतं की इतकं छान आपल्याकडनं लिहिलं गेलं पाहिजे.